आम्हाला एकच माहीत होता म्हणून आम्ही एकच दर्शन केलं. भांगरीपासून आजचा मिनी ब्लॉग चालू आला. तसाच गेलो डायरेक्ट ठाणे स्टेशनला. तिथल्या देवी माताचं दर्शन घेऊन तिथल्या निघलो ब्रिजच्या खालचे आम्ही झालं टेंबी नाक्याला. तलाव पाली बघत बघत तिथल्या चाललेलं, पण इकडे व्ह्यू एकदम मस्त होता. पोचलो टेंबी नाक्याला. बाहेरचे दर्शन घेतल्यानं आतमध्ये लाईनीला लागलो. तिथल्या देवी माताचं पण दर्शन घेतलं. दर्शन लगेच झालं, 2 मिनिटं जास्ती टाईम लागला नाही. म्हणून तिथं थोडंसं व्हिडिओ फोटो काढत आम्ही तिथल्या निघलो तो खरा, पण जामच ताण लागले ना, भूक पण लागली. येताना दिसलं आपलं दोस्त. असं दोस्त भेटलं लगेच. इंस्टा आणि यूट्यूबची ID सगळं विचारलं आणि सगळीकडे फॉलो केला. तुम्ही पण सगळीकडे फॉलो करा ना. त्यानं तिथल्या टाटा बाय बाय बोलून आम्ही निघणार होतो. त्यांचा जोश वेगळाच होता, म्हणून त्यावेळी सगळा केला. म्हणून तुम्ही पण सगळा करा. तसाच तिथल्या कल्टी मारली आम्ही ना. गेलो गिम्बल घ्यायला गेलो. एक घेतला गिम्बल, गाडी लावला, चार्जिंग लगावर चलाव. इथं ORXL घेत पित निघलो आम्ही. तावऱ्यानं थांबलो ट्रेनमध्ये. डायरेक्ट मुंब्रा ट्रेन पकडली ना, मुंब्र्याला उतरलो डायरेक्ट. मुंब्रा देवीची कमानी तिथले आम्ही गेलो ना, पायथ्यावर दर्शन घेतलं. ते पहिल्या पायापर्यंत. तसाच आम्ही डायरेक्ट गेलो. सुरुवात केली ना. एक ब्रेक तर ठीक होता. बोलो अजून ब्रेक घ्यायची गरज नाही. तावऱ्यानं घेतला दुसरा ब्रेक, दुसरा झाला लगेच तिसरा. असं 4-5 ब्रेक नाही तर टोटल 8 ब्रेक घेतले ना. मुंब्रा देवीचं दर्शन घेतलं ना. बाहेरचं क्लायमेट बघून एवढा भारी वाटला का आता उतराचा जोश वारला आणि डायरेक्ट खालच्या पायरीवर ब्लॉग चालू केला. तसाच लगेच त्या ठकलेलं याच्यामध्ये मी डबल घेतला ORXL. त्याने घेतली फुटी घेतली ना. फुटी तो बेत ना, तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूबला. तावऱ्यानं आम्ही पोचलो डायरेक्ट मुंब्रा स्टेशनला. तिथल्या बसलो ना. कल्याण ट्रेन पकडली ना. थोडीशी शायनिंग मारली. कल्याण जवळ आलता. जास्ती काही नाही बोलतं. इकडं बाहेरचा नजारा दाखवायला गेलो, बोल जास्ती शायनिंग नाही आला बजा. तसाच लगेच तावऱ्यानंच उतरलो कल्याण स्टेशनला उतरलं ना. पुरं मी कसा गाणी बोलतो ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. साधू बाबाला बाय बाय बोलून तिथल्या चढत्या पायऱ्यानंतर भेटली ऑटोमॅटिक पायरी. त्या पायरीवले पण चलून आलो रे पार्किंगमध्ये होता राडा. गाडी करायची आल्यावर म्हणून त्याला अंगला चूज करून दे. त्यांनी वाकडी टिकडी घसरून काढली गाडी. तिकडे बघता होतं काही देशी जुगाड. इकडे घेतला लावीत राख्याला लावताना. तावऱ्यानं आम्ही आलो इकडे देशी खुर्ची तर जबरदस्त होती ना. घरी आलो तर पाणी आमच्या गावाजवळच आला. म्हणून गाईज मोठा ब्लॉग पडलेला आहे. काय गडबड झाली ती बघायला विसरू नका.